फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपण होलिका दहन करतो। ह्या वर्षी 24 मार्च रोजी होलिका दहन आहे। यालाच होळी असं देखील म्हणतात। आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन, ज्या दिवशी आपण कलर्स खेळतो, रंग खेळतो, एकमेकांना रंग लावतो। तर धुलिवंदनच्या दिवशी आपण आपल्या चेहऱ्याची, स्किनची तसेच केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। माझ्या चॅनलमध्ये मी आयुर्वेदाशी रिलेटेड तसेच दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे काय गुणधर्म आहेत तसेच आयुर्वेदातील काही सिद्धांत सांगत असते। जर तुम्हाला माझे चॅनलचे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बरेच जण होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन म्हणजे रंग खेळतात आणि काही ठिकाणी जसे की उस्मानाबाद, सोलापूर साईडला रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळतात। तर सकाळी लवकर उठून सर्वात आधी आपल्या आंघोळ वगैरे आटोपून झाल्यानंतर आपल्या पूर्ण बॉडीला तेल लावावं किंवा चांगल्या प्रकारचं मॉइश्चरायझर लावावं। तेल असो किंवा मॉइश्चरायझर असो, हे व्यवस्थित आपण आपल्या पूर्ण बॉडीला लावून घ्यायचं आहे। त्यामुळे जो रंग असतो त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या स्किनशी येणार नाही आणि आपल्याला कुठल्याही प्रकारची स्किन ॲलर्जी रंगांमुळे होणार नाही। आजकाल बऱ्याचशा रंगामध्ये केमिकल्स असतात किंवा आजकाल पुन्हा ऑर्गॅनिक कलर्स सुद्धा मिळतात, परंतु सर्वच जण ऑर्गॅनिक कलर्स वापरतील यात आपण असं सांगू शकत नाही। त्यामुळे आपण आपली आधीच केअर केलेली बरी। जसं आपण पूर्ण अंगाला तेल लावणार तसंच आपण आपल्या पूर्ण केसांना, आपल्या केसांच्या पूर्ण लेंथ पर्यंत तेल लावावं आणि आपल्या स्कॅल्पला सुद्धा तेल लावावं। केसांना आणि डोक्याला तेल लावून झाल्यानंतर केस तुम्ही बांधून ठेवा किंवा छानपैकी केसांचा बन बांधा, जेणेकरून केस जास्त प्रमाणामध्ये डॅमेज होणार नाही। थोडंसं कानामध्ये तेल टाकावं, थोडंसं नाकाच्या ज्या नाकपुड्या असतात त्याला तेल लावावं, जेणेकरून जो रंग आहे तो आपल्या डायरेक्ट कानात जाणार नाही, तो तिथेच बसून राहील किंवा डायरेक्ट नाकात जाणार नाही। मॉइश्चरायझर किंवा तेल लावून झाल्यानंतर चेहऱ्याला तुम्ही जे आपलं SPF 50 असलेलं सनस्क्रीन लोशन असतं किंवा क्रीम असते ती लावायला मात्र विसरू नका, कारण की ऊन खूप आहे। डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगल वापरा। धुलिवंदनच्या दिवशी लॉंग स्लीव्सचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा। जे आपल्या बोटांची नखं आहेत ती सुद्धा तुम्ही आदल्या दिवशीच कापून ठेवा, जेणेकरून नखांमध्ये बऱ्याच वेळा कलर जाऊन बसतो, तो लवकर निघत नाही किंवा निघताना त्रास होतो किंवा कधी कधी घासून घासून काढल्यामुळे स्किन डॅमेज होते। तर यासाठी तुम्ही नख आदल्या दिवशीच कट करून ठेवा किंवा तुम्ही आपल्या नखांना तेल पण लावून ठेवू शकता, जेणेकरून जो कलर आहे, रंग आहे, त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या नखाशी किंवा नखाच्या स्किनशी येणार नाही। त्यानंतर तुम्ही आपल्या नखांना नेल पेंट लावून ठेवा। बऱ्याच वेळा ज्या नखांना कलर लागतो तो कलर सुद्धा निघत नाही, तर आपण नख घासून घासून काढतो, तर मग अशा वेळेस ते नखाचं इनेमल असतं ते डॅमेज व्हायची चान्सेस असतात। म्हणून नखांना छानपैकी कलरफुल तुम्ही नेल पेंट आधीच लावून ठेवा। चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही धुलिवंदनसाठी किंवा रंगपंचमीसाठी जे कलर्स रंग वापरणार आहेत ते तुम्ही ऑर्गॅनिक नॅचरल कलर्स वापरा। रंग खेळून झाल्यानंतर लगेच आंघोळ करून घ्या आणि आंघोळीसाठी तुम्ही फोमवाला जो बॉडी वॉश असतो तो यूज करा किंवा कुठलाही मॉइश्चरायझर सोप तुम्ही यूज करा किंवा आंघोळीच्या जस्ट आधी तुम्ही पुन्हा एक वेळा तेल लावू शकता, जेणेकरून जो रंग आहे तो लवकर निघण्यास मदत होईल। आंघोळ करताना अंग तुम्ही जास्त रगडून रगडून घासू नका। बऱ्याच वेळा यामुळे स्किन इन्फेक्शन, स्किन रॅशेस होण्याची शक्यता असते। तर सावकाशपणे, हळुवारपणे रंग काढण्याचा प्रयत्न करा। आंघोळ झाल्यानंतर लगेच आपल्या घरातील कुठलंही तुम्ही मॉइश्चरायझर लावायला विसरू नका, जेणेकरून आपली स्किन हायड्रेटेड राहील आणि जो कलर्स आहेत त्याचा त्रास आपल्या स्किनला होणार नाही। आंघोळ झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही आपल्या पूर्ण बॉडीला
छानपैकी मॉइश्चरायझर लावा आणि त्यामुळे आपली स्किन ही हायड्रेटेड राहील आणि कलर्स जे आपण खेळलेलो असतो त्याचे रॅशेस किंवा त्याची कुठल्याही प्रकारची ॲलर्जी होण्याची शक्यता कमी होईल. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी झाली किंवा रॅशेस आले तर तुम्ही कॅलामाइन लोशन किंवा ॲलोवेरा जेल लावू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या 8 दिवस आधी कुठल्याही प्रकारची पार्लरची ट्रीटमेंट घेऊ नका. जसं की व्हॅक्सिन किंवा थ्रेडिंग यासारखी ट्रीटमेंट घेतल्यावर जे आपले पोर्स असतात स्किनचे ते ओपन होतात आणि त्यामध्ये कलर जे आहेत ते जाऊन बसण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्किन ॲलर्जी होण्याची चान्सेस देखील वाढतात. तुम्हा सर्वांना होळीच्या आणि धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.